एकनाथ महाराजांचा आहे। अभंगाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, या ठिकाणी भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या असीम अगाध कृपेने तसेच आपल्या गावामध्ये चालत आलेला आपला शिवजन्म उत्सव भव्य कीर्तन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। समस्त गावकरी मंडळी कवठा आणि खऱ्या अर्थाने अतिशय सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन नियोजन प्रयोजन या ठिकाणी तुम्ही सर्वांनी केलेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला सर्व सज्जन श्रोत्यांचे दर्शन घेण्याचा योग मला या ठिकाणी प्राप्त झाला। ते आपल्या गावातील सर्वच कार्यकर्ते असतील, सर्वांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आलेली आहे, म्हणून तुम्हाला सर्व सज्जन श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होते। अतिशय सुंदर असं नियोजन तुम्ही सर्वांनी केलेलं आहे, एकदा तुमच्यासाठीच तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा। अतिशय सुंदर नियोजन केलं आणि त्या निमित्ताने आज माझ्या कीर्तनाला उपस्थित गंधर्वासारखे गाणारे, चंद्रसूर्यासारखे वाजवणारे, परीक्षितीसारखे ऐकणारे तुम्ही सर्वजण फक्त आता सांगणाऱ्या शुकाचार्यांना एवढं ध्यानात ठेवा, म्हणजे या ठिकाणी सर्वच उपस्थित आहे, सर्वांचे चरण नतमस्तक होते। अतिशय सुंदर माझ्या संस्कृतीच्या दोन मुलीही या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे महिला मंडळ, पुरुष मंडळ, माग बसलेले, पुढे बसलेले, पाय लांबून बसलेले, पाय आखून बसलेले, जीवन आलेले, उपाशी आलेले, जे कधीच येत नाहीत ते वाट्यावर बसलेले, जे येणाऱ्याला पण येऊ देत नाहीत ते, आणि असे सर्वजण उपस्थित सर्वांच्या चरणी दंडवत आणि सेवेला प्रारंभ। विठ्ठल ऐका, अभंग श्री संत एकनाथ महाराजांचा आहे। आजच्या अभंगाच्या माध्यमातून श्री संत एकनाथ महाराज देवाच्या आवडीचा प्रकार सांगतात। महाराज सांगतात की देवाला काय आवडतं? आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस। महाराज सांगतात देवाला काय आवडतं? अखंड त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण, नामचिंतन ही खऱ्या अर्थाने भगवंताला आवडणारी गोष्ट आहे। अजून भगवंताला काय आवडतं? महाराज सांगतात तुलसी माला गोपी चंदन टिया, हृदयी कळवळा वैष्णवांचा। महाराज म्हणतात गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घालणं, भाळावरती गोपी चंदनाचा टिळा लावणं आणि अंतःकरणामध्ये वारकऱ्यांविषयी कळवळा ठेवणं हे खऱ्या अर्थाने भगवंताच्या जीवनातील आवड आहे। अजून भगवंताला काय आवडतं बरं? महाराज सांगतात आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आणि साधवन निर्धारी आनंद। आषाढी कार्तिकी वारी आवडते आणि महाराज सांगतात जे अखंड त्या ठिकाणी भगवंताचे चिंतन करतात, गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घालतात, भाळावरती गोपी चंदनाचा टिळा लावतात, आषाढी कार्तिकी वारी करतात, ते संपूर्ण जगामध्ये वंदनीय आहे असा या अभंगाचा सरळ सरळ अर्थ